हॅलो स्टुडंट्स, केमिस्ट्रीमधला आपण सोल्युशन हा चॅप्टर चालू केला होता आणि पाठीमागचे आपण साधारणतः 3 लेक्चर या चॅप्टरवरती घेतलेले आहेत. तर आज आपण या चॅप्टरचं चौथं लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. तर त्याच्या आधी आपण काय काय घेतलं होतं, तर सोल्युशन म्हणजे काय असतं, टाईप्स ऑफ सोल्युशन आपण घेतले होते. त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन सोल्युशन एक घेतलं होतं. देन हेनरीज लॉ घेतला होता फॅक्टर अफेक्टिंग झाल्यानंतर. आणि त्यानंतर आपण वेपर प्रेशर एक घेतलं होतं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज नंतर आता आपण घेणार होते काही फर्स्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणाला म्हणायचं, तर की ज्या प्रॉपर्टीज फक्त सोल्यूटच्या नंबरवरती अवलंबून असतात, सोल्यूटच्या नेचरवरती नाहीत, सॉल्व्हंटच्या नेचरवरती नाहीत किंवा सॉल्व्हंटच्या पार्टिकलच्या नंबरवरती पण नाही. त्या फक्त कोणावरती अवलंबून असतात, सोल्यूटच्या नंबरवरती अवलंबून असतात. त्यांना म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्यूशन दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स, नॉट ऑन द नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. सोल्यूट पार्टिकलच्या नेचरवरती नसतात, तर ते सोल्यूट पार्टिकलच्या नंबरवरती अवलंबून असतात. म्हणून त्यांना म्हणायचं कॉलिगेटिव्ह. कॉलिगेटिव्ह या शब्दाचा अर्थच काय होतो, कॉलिगेटिव्ह इन द सेन्स कलेक्टिव्ह, म्हणजे ज्यांच्यावरती नंबरचा परिणाम होतो त्यांना म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर सोल्युशनच्या अशा फक्त 4च कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, त्या आपण पूर्ण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरतीच जास्त भर देणार आहोत, कारण सोल्युशनमधला तर बराचसा पार्ट तुम्हाला 11वीला झालेला आहे. जसं की कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, टाइप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन अँड देअर युनिट्स, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी आणि मोलॅलिटी या 5ही टर्म्स कॉन्सन्ट्रेशनच्या आपण 11वीला घेतलेल्या आहेत. त्यामुळं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा बराचसा भाग आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन कदाचित 1 मार्कांसाठी डेफिनेशनमध्ये डिफाईनमध्ये विचारली जाईल किंवा MCQमध्ये पण विचारलं जाईल. काय विचारलं जाईल MCQमध्ये, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन, आणि पुढे ऑप्शन दिले जातील, फर्स्ट नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, सेकंड नंबर ऑफ सॉल्वंट पार्टिकल्स, थर्ड नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आणि फोर्थ नेचर ऑफ सॉल्वंट पार्टिकल्स. तर यांच्यामधलं त्या डिपेंड्स कोणावरती असतात, फक्त नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यातली आपण एक आज पाहणार आहोत. पहिले आहे वेपर प्रेशर, सेकंड बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, थर्ड फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि फोर्थ ऑस्मोटिक प्रेशर. यांच्या समोर पुढं काहीतरी एक सफिक्स लावलेला आहे. जर ते असेल तरच त्यांना म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. फर्स्ट 3 बघा, पहिल्या त्या 3 दिसतात, यांच्या पाठीमागं काहीतरी एक सफिक्स लावलेले आहे. आणि एक सिंगल प्रॉपर्टी, ती म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. 1 मार्कांसाठी किंवा MCQला पण विचारलं जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, आणि ऑप्शन दिले जातील वेपर प्रेशर फक्त, नंतर लो इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मोटिक प्रेशर. तर यांच्यामधली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती नाही. जर लोअरिंग लावलेलं नसेल वेपर प्रेशरला तर त्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणायचं नाही. सिंगल वेपर प्रेशर इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बॉइलिंग पॉईंट इज नॉट अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, freezing point is not a colligative property. So in today's lecture we are going to study first colligative property, that is vapor pressure lowering, किंवा त्याला काही पुस्तकांमध्ये लोअरिंग इन वेपर प्रेशर असं देखील म्हटलेलं आहे. उलटं जरी म्हटलं तरी त्याचा मिनिंग बदलत नाही, मिनिंग तोच राहतो. म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन असेल किंवा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असेल, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन असेल किंवा मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असेल, तसं वेपर प्रेशर लोअरिंग असेल किंवा लोअरिंग इन वेपर प्रेशर असेल, तर सगळ्यांचं मिनिंग एकच असतं. या सगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. तर फर्स्ट वेपर प्रेशर लोअरिंग. डिफाईन वेपर प्रेशर ही डेफिनेशन आपल्याला 11वीला झालेली आहे. 11वीतच आपण पाहितलेलं आहे. मी एकदा रिमाइंड करतो वेपर प्रेशर कोणाला म्हणायचं. सपोज
एखाद्या बीकरमध्ये आधी एक्सप्लेन करतो आणि नंतर तुम्हाला डेफिनेशन सांगतो. एखाद्या बीकरमध्ये एक सोल्युशन ठेवलेलं आहे किंवा सॉल्व्हंट ठेवलेलं आहे, तर याच्या ऑब्वियसली कोणतंही सॉल्व्हंट ठेवलं तर कोणत्याही टेम्परेचरला त्याच्या वेपर्स तयार होतात, वाफा तयार होतात, कमी अधिक जास्त. कोणाच्या कमी वाफा तयार होतील, कोणाच्या जास्त तयार होतील, परंतु त्यांच्या वाफा तयार होत असतात. जर मी हे बीकर कवर केलं तर या बीकरच्या सरफेसचा जो वरचा भाग आहे, जो वरचा स्पेस आहे, या एम्प्टी स्पेसमध्ये त्या वाफा सगळ्या कलेक्ट होतात आणि ट्रॅप होतात, त्या बाहेर जात नाहीत. मग अशा वेळेस त्या वाफांचं कंडेन्सेशन पण होत असतं आणि सोबत त्यांचं वेपरायझेशन पण होत असतं. त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेट, की ज्या स्टेटला रेट ऑफ वेपरायझेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन हा एकसारखाच असतो, त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम. या इक्विलिब्रियम कंडिशनला या सोल्युशनच्या वरती ज्या वाफा आहेत त्यांनी एक प्रेशर एक्झर्ट केलं असतं. कोणावरती? एकतर या कंटेनरच्या वॉलवरती किंवा लिक्विडच्या सरफेसवरती. हे जे काही प्रेशर एक्झर्टेड केलेलं आहे त्यांना काय म्हणायचं, वेपर प्रेशर. सो वेपर प्रेशर लोअरिंग म्हणजे काय? ठीक आहे, हे एक्सपेरिमेंटली फाइंड आउट झालेलं आहे. बघा, आपल्याला जर साधं एक्झाम्पल घेतला, आपण कपामधला जर चहा घेतला तर तो लवकर थंड होत नाही, पण जर सॉस असेल, बशी असेल, तर या बशीमधला चहा लवकर थंड होतो. याचं कारण काय आहे? जो बशीमधला चहा आहे त्याला जो सरफेस एरिया अवेलेबल झालेला आहे फॉर वेपरायझेशन, तो सरफेस एरिया जास्त असतो, म्हणून त्याच्या पटपट वेफर्स तयार होतात आणि तो थंड होतो. पण कपामधल्या जो काही चहा आहे त्याला सरफेस एरिया कमी मिळतो, कम्पेरेटिव्हली त्याचं वेपर प्रेशर कमी असतं किंवा तो कमी वेपर्स जनरेट करतो. मग जर एखाद्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये, समजा मी पाण्यामध्ये मीठ टाकलं, तर त्या मिठाचे पार्टिकल्स पूर्ण पाण्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. सोबतच ते पार्टिकल त्या सरफेसवरती देखील येऊन थांबतात. म्हणजे द पार्टिकल्स ऑफ सोल्यूट दॅट रिप्लेसेस द पार्टिकल्स ऑन द सरफेस ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचे जे काही पार्टिकल्स आहेत सरफेसवरती, त्या पार्टिकलला ते सोल्यूटचे पार्टिकल्स रिप्लेस करतात. ठीक आहे. सो एक्सपेरिमेंटली इट हॅज शोन दॅट वेन द नॉन वोलाटाईल, नॉन आयोनायझेबल, ज्यांचे आयन्स तयार होत नाहीत, किंवा इथं ऑर असेल, किंवा जे नॉन वोलाटाईल आहेत, की जे लिक्विड स्टेटमध्ये वेपर स्टेटमध्ये जात नाहीत, त्यांचं वेपर्स तयार होत नाहीत, त्यांना नॉन वोलाटाईल म्हणायचं. सोल्यूट्स इज ॲडेड टू अ लिक्विड सॉल्व्हंट, द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज लोअर दॅन द प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. म्हणजे जर प्युअर सॉल्व्हंटमध्ये तुम्ही काही सोल्यूट ॲड केले, कोणते सोल्यूट? नॉन वोलाटाईल सोल्यूट किंवा मग नॉन आयोनायझेबल सोल्यूट, तर त्यांचं वेपर प्रेशर, प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे सोल्युशनपेक्षा कमी असतं. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार नॉन आयडियल सोल्युशन. आणि त्याच्यामधलं पण कुठलं आलं हे? जर वेपर प्रेशर कमी असेल तर कमी वाफा तयार होणार, आणि कमी वाफा तयार होत असतील तर त्याला आपण काय म्हणणार? इट्स अ निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम आयडियल गॅस. सपोज आता आपण असं कन्सिडर करू, प्युअर सॉल्व्हंट आहे, त्याचं वेपर प्रेशर आहे P01 फॉर प्युअर. नॉट जर आला तर त्याला प्युअरसाठी इंडिकेट करायचा. एक लक्षात ठेवा, नॉट जर आलं डोक्यावरती, 0 आलं तर त्याला प्युअरसाठी तो कन्सिडर करायचा. जर 1 आलं तर तो सॉल्व्हंटसाठी कन्सिडर करायचा, आणि जर 2 आलं तर तो सोल्यूटसाठी कन्सिडर करायचा. म्हणजे हे काय दिलेलं आहे ते काय? P फॉर वेपर प्रेशर, नॉट फॉर प्युअर, आणि 1 फॉर सॉल्व्हंट. सो वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि फक्त P जर असेल आणि 1 असेल तर हे P म्हणजेच काय? तर रिलेटिव्ह वेपर प्रेशर, किंवा त्याला आपण काय म्हणू, हे इट्स नॉट अ प्युअर वेपर प्रेशर, हे वेपर प्रेशर तुमचं सोल्युशनमधलं आहे. सो P इज द वेपर प्रेशर, त्याला आपण पार्शियल वेपर प्रेशर असं पण म्हणू. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट अबोव द सोल्युशन. त्या सोल्युशनच्या वरती वेपर प्रेशर सॉल्व्हंटचं जे काय आहे ते. आता वरच्या सांगितलेल्या एक्सपेरिमेंटल डाटावरनं इथं काय दिसतंय? तर वेपर प्रेशर कोणाचं जास्त आहे? द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंटचं जास्त असतं आणि सोल्युशनचं कमी असतं. म्हणजेच P01 इज ग्रेटर दॅन P, वेपर प्रेशर लोअरिंग. त्यांच्यामधला जो डिफरन्स येईल त्याला काय म्हणायचं? लोअरिंग. कितीने कमी झालेलं आहे तो म्हणजे लोअरिंग. सो डेल्टा P इज इक्वल टू P01 मायनस P, मोठ्यामधनं लहान वजा करायचं. सो
डेल्टा पी इज कॉल्ड ॲज अ लोअरिंग इन वेपर प्रेशर. कळलं सगळ्यांना. आता क्वेश्चन असा आहे पुढचा, असं का घडतं? वाय द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग नॉन वॉलाटाईल सोल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सॉल्वंट. प्युअर सॉल्वंटपेक्षा नॉन वॉलाटाईल सोल्यूटचं, ज्यामध्ये नॉन वॉलाटाईल सोल्यूट टाकलेलं आहे, अशा सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी का भरतं? ठीक आहे, मागाशी सांगितल्याप्रमाणेच जे काही वेपर प्रेशर आहे ते कोणावरती अवलंबून आहे? किती इझिली त्या सॉल्वंट्स किंवा त्या सोल्युशनच्या सरफेसवरनं पार्टिकल्स निघून जातात. वेपर प्रेशर कशावरती अवलंबून आहे? हे जे वरती सॉल्वंटचे पार्टिकल्स आहेत, जे सरफेसवरती जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स किती इझिली इव्हॉपरेट होतात त्याच्यावरती अवलंबून आहे त्याचं वेपर प्रेशर. मग ज्या एवढ्या इझिली ते वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहेत तेवढ्या इझिली म्हणजेच त्यांचे जास्तीत जास्त वेपर्स तयार होणार. जेवढ्या जास्त वेपर्स तयार होतील तेवढंच त्यांचं वेपर प्रेशर जास्त असतं. ठीक आहे, म्हणजे एक तर कळालं की सरफेसचे मॉलिक्युल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द वेपर प्रेशर. सेकंडली, ज्यावेळेस तुम्ही नॉन वॉलाटाईल सोल्यूट ॲड करता, वेन नॉन वॉलाटाईल सोल्यूट इज डिझॉल्व इन अ सॉल्वंट, सम ऑफ द सरफेस मॉलिक्युल्स ऑफ सॉल्वंट आर रिप्लेस्ड बाय नॉन वॉलाटाईल सोल्यूट मॉलिक्युल्स. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नॉन वॉलाटाईल सोल्यूट सॉल्वंटमध्ये ॲड केलास तर ते नॉन वॉलाटाईल सोल्यूटचे पार्टिकल्स इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात पूर्ण सॉल्वंटमध्ये. सोबतच ते सरफेसच्या पार्टिकलला रिप्लेस करतात. सरफेसचे जे पार्टिकल्स आहेत सॉल्वंटचे त्यांच्याऐवजी कोण येऊन बसणार आहे? नॉन वॉलाटाईल सोल्यूट. ते सरफेसवरनं निघून जाणार आहेत का? त्यांचं वेपरमध्ये कन्वर्जन होणार का? नाही. का तर ते कसे? नॉन वॉलाटाईल. म्हणजे त्यांनी ती जागा रिप्लेस केली. याचा परिणाम असा झाला की सरफेसचे जे वॉलाटाईल पार्टिकल्स आहेत त्यांची संख्या कमी झाली आणि त्यांची संख्या कमी झाल्यामुळे जे वेपर्स तयार करण्याची जी काही टेंडन्सी आहे, जे वेपर्स जेवढ्या तयार व्हायला पाहिजेत तेवढ्या वेपर्स तयार होत नाहीत. सो दस द सोल्यूट मॉलिक्यूल डू नॉट कॉन्ट्रीब्यूट फॉर द वेपर अबोव द सोल्युशन. सोल्यूट काय आहे? नॉन वॉलाटाईल आहे म्हणून तो कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत का वेपरसाठी? नाही. त्याच्या वेपर्स तयार होणार आहेत का? नाही आहे. याचा परिणाम काय होतो? दस द नंबर ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल अवेलेबल फॉर वेपरायझेशन पर युनिट सरफेस एरिया, त्या ठराविक सरफेस एरियाला जे काही मॉलिक्युल्स आहेत सॉल्वंटचे त्यांची संख्या कमी होते आणि मग त्यांची संख्या जर कमी झाली तर ऑब्व्हियसली वेपरची संख्या पण कमी होते. म्हणजेच देर इज अ लोअरिंग इन वेपर प्रेशर. म्हणून वेपर प्रेशर हे कमी होतं. आता राऊल्स लॉ आपल्याला वापरायचा आहे. राऊल्स लॉ फॉर द सोल्युशन ऑफ नॉन वॉलाटाईल सोल्यूट. राऊल्स लॉ काय सांगतो? कोणत्याही प्युअर सॉल्वंटचं किंवा कोणत्याही कॉम्पोनंटचं पार्शियल वेपर प्रेशर त्या सोल्युशनमध्ये किती असतं? तर त्या सोल्युशनमधला त्याचा मोल फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय त्या सोल्युशनमधलं किंवा त्या कॉम्पोनंटचं प्युअरचं वेपर प्रेशर यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर मला काय मिळणार आहे? राऊल्स लॉ मिळणार आहे. पण जर प्युअर कॉम्पोनंट असेल तो नॉन वॉलाटाईल आहे. नॉन वॉलाटाईल म्हणजे नॉन वॉलाटाईल सोल्यूट म्हणजे प्युअर P02 किती येणार रे? P02 इज इक्वल टू 0. वेपर प्रेशर असणार का? नसणार. प्युअर घेतला तर त्याचं वेपर प्रेशर नसणार आहे, तो उडून जाणार नाही कारण तो नॉन वॉलाटाईल आहे आणि म्हणून त्याचं वेपर प्रेशर किती आलं? 0 आलं. ठीक आहे. इन अ सोल्युशन नॉन वॉलाटाईल सोल्यूट द लॉ इज ॲप्लिकेबल ओनली फॉर वॉलाटाईल सोल्यूट. या सोल्युशनमध्ये नॉन वॉलाटाईल सोल्यूट असतात पण लॉ कोणासाठी ॲप्लिकेबल आहे? फक्त वॉलाटाईल सॉल्वंटसाठी. कारण सॉल्वंटच फक्त वॉलाटाईल आहे. सोल्यूट कसे आहेत? नॉन वॉलाटाईल. सॉल्वंट असेल तर आपण काय घेतो? 1. सो अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट बिकम्स इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट सॉल्वंट इन अ सोल्युशन मल्टिप्लाय बाय वेपर प्रेशर ऑफ दॅट सॉल्वंट इन अ प्युअर स्टेट. कारण सोल्यूट फक्त वॉलाटाईल आहे, सॉल्वंट नॉन वॉलाटाईल आहे. द सोल्यूट मॉलिक्युल डू नॉट कॉन्ट्रीब्युशन फॉर द अबोव सोल्युशन. सोल्युशनसाठी ते कॉन्ट्रीब्यूट करत नाही. हे पार्शियल वेपर प्रेशर कोणाचं असणार आहे? फक्त सॉल्वंटचंच असणार आहे. ठीक आहे. जर आपण प्लॉट ग्राफ केला कोणाचा? P01 किंवा P1चा आणि पार्शियल वेपर प्रेशरचा आणि मोल फ्रॅक्शनचा तर जेवढं इथं आपल्याला दिसते बघा या दोन्ही टर्म्स, ही टर्म कॉन्स्टंट आहे याच्यावरनं ही टर्म कॉन्स्टंट, याचा अर्थ पार्शियल वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. सो फिगरवरून असं दिसतंय ही एक स्ट्रेट लाईन आपल्याला दिसेल. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट जसं वाढत जाईल हे मॅक्झिमम 1 पर्यंत जाईल म्हणून इथं हा बार कट करण्यात आलेला एवढंच घेतलेलं आहे.
कारण त्यातला लिमिट आहे. मोल फ्रॅक्शन एकपेक्षा जास्त कधीही नसतं आणि मिनिमम किती असतं ते 0. तर जसं जसं ते मोल फ्रॅक्शन वाढत जाईल सायमल्टेनियसली विथ सेम रेशो the vapor pressure of solvent goes on increasing. So we can observe here the graph of mole fraction versus vapor pressure is straight line. तो एक स्ट्रेट लाईन ग्राफ आलेला आहे. आता हे इक्वेशन आपण मॅथमॅटिकली डिराईव्ह करू. बघा मी काय कन्सिडर केलं होतं अकॉर्डिंग टू राउल्स लॉ फॉर सॉल्वंट बिकॉज ओनली सॉल्वंट इज इन अ volatile. So Raoult's law is applicable for the solvent when non-volatile solutes are present in a solution. सोल्युशनमध्ये जर नॉन व्हॉलाटाईल सोल्यूट असेल तर त्यांच्यासाठी हा लॉ ॲप्लिकेबल नसतो. सो मी काय करतो इथं रिप्लेस करतो. फक्त कोणाला रिप्लेस केलेलं आहे x1ला. आता हे पाठीमागं पण आपण सांगितले काय सांगितलं होतं जर बायनरी सोल्युशन असेल तर x1 प्लस x2 असतं आणि या दोघांची बेरीज केली तर किती असते 1 असते. मग मी काय केलं x1 काढण्यासाठी फक्त हा x2 इकडं सबस्टिट्यूट केला पलीकडल्या साईडला तर हा मायनसमध्ये जाणार कारण इकडं तो काय आहे प्लसमध्ये आहे. सो x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 जे मी या इक्वेशनमध्ये ॲड केलेलं आहे. आता पुढं हा ग्राफ सोडवून घेऊ. ब्रॅकेट सोडवून घेऊ तर काय आलं P01 मायनस P01ने काय केलं x2ला मल्टिप्लाय केलं. सो फक्त इथं बघा फक्त चेंजेस केलेले आहेत बाकी फारसं काही केलेलं नाही आहे. मी P01 x1 हे मायनस आहे तर ते पलीकडल्या साईडला घेतलं तर काय होणार ते प्लस. ठीक आहे किंवा हे ते पलीकडे गेल्यानंतर प्लस होणार आणि हे जे काय आहे P1 ते इकडे काय असणार आहे प्लसमध्ये तर इकडे गेल्यानंतर काय होणार मायनसमध्ये. म्हणजेच काय आलं P01 x2 इज इक्वल टू P01 मायनस P1. फक्त व्हॅल्यू इकडं तिकडं फक्त रिप्लेस केलेलं आहेत इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडकडनं राईट हँड साईडला आणि राईट हँड साईडकडनं लेफ्ट हँड साईडला. इक्वेशन 1 डिफाईन्स याच्यावरनं काय मिळतं आहे आपल्याला बघा हे जे काय आहे हे आपण पाठीमागं पाहिलं होतं हे म्हणजेच काय आहे बरं P01 मायनस P याचा अर्थ लोअरिंग इन वेपर प्रेशर म्हणजे Δ1 जे आपण इक्वेशनमध्ये 1मध्ये पाहितलं होतं. ठीक आहे आपण परत एकदा तुमच्यासाठी सांगतो परत बघा हे इक्वेशन दिसतं इथं Δp इज इक्वल टू P01 इंटू P1. ठीक आहे. सो हेन्स इक्वेशन 2 हे इक्वेशन 1 काय झालं मग किंवा हे वरील इक्वेशन काय झालं इथं जर व्हॅल्यू टाकलं तर P01 याची व्हॅल्यू काय आली Δp इज इक्वल टू P01 x2. सो इक्वेशन 2 शोज दॅट Δp म्हणजे लोअरिंग इन वेपर प्रेशर डिपेंड्स ऑन x2 दॅट इज नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. x2 म्हणजेच काय तर किती सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत बरोबर ना. x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ते कशावरती अवलंबून आहे जेवढे सोल्यूटचे पार्टिकल जास्त असतील तेवढं मोल फ्रॅक्शन पण जास्त असेल. याचा अर्थ असा होतो Δp डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. याच्यावरती क्वेश्चन असा पण विचारला जाईल पुढं बघा म्हणजेच Δp इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कारण ती कशावरती अवलंबून आली नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती अवलंबून आली. मग त्याला मी असं म्हणेल लोअरिंग इन वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. 2 मार्कांसाठी कदाचित क्वेश्चन विचारला जाईल शो दॅट लोअरिंग इन वेपर प्रेशर इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. लोअरिंग इन वेपर प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे हे शो करा. तर इथपर्यंत तुम्हाला इक्वेशन डिराईव्ह करणं अपेक्षित आहे. पुढचा क्वेश्चन आहे किंवा पुढचा क्वेश्चन आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह याचा अर्थ च्या रिगार्डिंग कुणाच्या तरी रिगार्डिंग ही व्हॅल्यू मांडायची. कुणाच्या रिगार्डिंग मांडायची म्हणजे सुरुवातीला किती होतं त्याच्या रिस्पेक्टिव्हली आत्ता वेपर प्रेशर किती आहे हे जे आलं त्यांचा रेशो म्हणजेच काय म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. डेफिनेशन असे असेल द रेशो ऑफ वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. जे या सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसते तेच मॅथमॅटिकली पुढे मांडलं तर असं असेल रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू Δp अपॉन P01. Δp म्हणजेच काय P01 मायनस P1 बरोबर. या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे Δp याला P01ने डिवाईड करायचं.
आता इक्वेशन 2 आपण मागाशी जे डिराईव्ह केलं होतं ते काय आलं होतं बरं, लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल टू P01 इंटू x1. मी फक्त काय करतो, हे P01 इकडे घेतो, तर काय होईल बरं, P01 इकडे घेतलं तर डेल्टा P डिवायडेड बाय P01 इज इक्वल टू x2. ही जी काही टर्म आली याला आपण काय म्हणतोय बरं, याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कोणाच्या प्रपोर्शनमध्ये आलं, x2च्या, म्हणजेच कोणाच्या, म्हणजेच नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलच्या. याचा पण अर्थ असा होतो, देअरफॉर रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज ऑल्सो अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. रिलेटिव्ह लोअरिंग म्हणजे काय आलं, रेशो लक्षात ठेवायचा, रेशो ऑफ डेल्टा P डिवायडेड बाय P01. आणि लोअरिंग इन वेपर प्रेशर काय आलं, फक्त डेल्टा P. या दोन्ही टर्म्सच्या कोणाच्या रिगार्डिंग आहे, मोल फ्रॅक्शनच्या, म्हणून याला काय म्हणायचं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे 2 मार्कांसाठी इक्वेशन विचारलं, बऱ्याच इक्वेशनला विचारलं गेलेलं आहे 2 मार्कांसाठी. इथं क्वेश्चन असा विचारला जातो, गिव्ह द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड वेपर प्रेशर लोअरिंग. यांच्यामधलं रिलेशन मांडा, इक्वेशन मांडा. तर जर आपण कन्सिडर केलं W2 इज द, आपण काय कन्सिडर केलं आहे बघा, एक सॉल्वंट आहे, याचं वजन आहे, सॉल्वंट आहे म्हणजे W, आणि वजन आहे म्हणून W, त्याला आपण म्हटलं W1 कारण ते सॉल्वंट आहे. याच्यामध्ये एक सोल्यूट ॲड केला की ज्याचं वजन किती आहे, ज्याचं वजन आहे W2, ज्याचं मोलार मास किती आहे M2, याचं मोलार मास किती आहे M2. एवढं वजन आपण याच्यामध्ये ॲड केलं. हेच फक्त मी इथं मॅथमॅटिकली मांडलेलं आहे. ठीक आहे. हेन्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचे आहेत, म्हणजे इथं काय काढावं लागेल, नंबर ऑफ मोल्स काढावं लागतील, कोणाचे, सोल्यूटच्या आणि सॉल्वंटचे. ते किती येतील बघा. सो N1 नंबर ऑफ मोल्स ऑफ 1 फॉर सॉल्वंट इज इक्वल टू वेट ऑफ सॉल्वंट गिवन मास ऑफ सॉल्वंट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सॉल्वंट, अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू गिवन मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन कसं फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, कोणाचं काढायचं आहे, x2चं काढायचं. सो x2 इज इक्वल टू काय असणार, x2 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ज्याचं काढायचं आहे ते कसं काढतो आपण, इट्स अ रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कॉम्पोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ द कॉम्पोनंट्स इन अ सोल्युशन. तर इथं बायनरी सोल्युशन आहे, 2च कॉम्पोनंट्स आहेत N1 आणि N2, यांचे नंबर ऑफ मोल्सची बेरीज आणि यांचा रेशो म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, x2. परंतु सॉल्वंटचं प्रमाण नेहमी जास्त असतं, सोल्यूटचं प्रमाण कमी असतं, बरोबर ना. म्हणजे समजा मी 100 ग्रॅम पाण्यामध्ये 100 ग्रॅम पाणी घेतलं आणि याच्यामध्ये 5.8 ग्रॅम NaCl ॲड केलं. 5.8 ग्रॅम NaCl म्हणजेच किती आलं, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केलं तर ते आले साधारणतः 0.1. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर किती आले 5.5. तर याच्यामध्ये 0.1 ही कशी व्हॅल्यू आहे, निग्लिजिबल आहे. फॉर डायल्यूट सोल्युशन N1ची व्हॅल्यू ही फार कमी असते कोणापेक्षा, N2पेक्षा. N1ची व्हॅल्यू ही फार जास्त असते कोणापेक्षा, N2पेक्षा, कारण N2 हा स्मॉलर आहे. म्हणून सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशनमधनं, फक्त मल्टिप्लिकेशन डिवायडेशनमधनं नाही, सबस्ट्रॅक्शन ॲडिशनमधनं आपण ती व्हॅल्यू निग्लेक्ट करू. इथं ॲडिशन आहे म्हणून ती व्हॅल्यू निग्लेक्ट केली. तर इक्वेशन काय मिळेल मला, N2 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन x2. बट रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर काय म्हणतो आपण, डेल्टा P डिवायडेड बाय P01 इज ऑल्सो इक्वल टू अ x2, बरोबर ना. म्हणजे x2 कसं फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ मोल्स. ही N2चे नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करायचे आहेत बघायचं दिलेले. ही व्हॅल्यू मी इथं टाकतो, म्हणजे काय आलं इथं W2 डिवायडेड बाय M2 आणि W1 डिवायडेड बाय M1. हे सिम्प्लिफाय केलं तर काय आलं, W2 M1 डिवायडेड बाय W1 M2. हे डिनॉमिनेटरला गेलं M2, ते मी इथं म्हणलं हे डिनॉमिनेटरलाच आहे, हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला आहे म्हणून ते वरती गेलं आणि काय आलं M1. सो दिस इज द रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग इन वेपर प्रेशर. हे लोअरिंग इन वेपर प्रेशर आणि हे मोलार मासचं इक्वेशन. हे तुम्ही मोलार मास तुम्ही इकडे घेऊ शकता. हे डेल्टा P याला डिनॉमिनेटरला जाईल आणि P01 न्यूमरेटरला जाईल. सो बाय नोईंग द क्वांटिटीज मोलार मास ऑफ M2 कॅन बी डिटरमाइंड. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू जर माहीत असतील
तर आपण M2ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ही झाली फर्स्ट क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी, लोअरिंग इन वेपर प्रेशर ऑर वेपर प्रेशर लो.